हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं? JNPT मध्ये भरती आहे आणि त्या JNPT मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत. 70 मुलांची भरती होणार आहे, पण ती भरतीची इंटरव्ह्यू ही गुजरातमध्ये होणार होती आणि यावर साहेबांनी अतिशय कोलखतपणे मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्या नंतर आज आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक JNPTमध्ये आलेलो आहोत आणि त्यांना जाब विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा जो काय आमचा विक्राळ रूप पाहिल्याच्या नंतर आणि सन्माननीय राजसाहेबांची असलेली भीती त्यानंतर आज त्यांनी जी काही जाहिरात काढलेली आहे ती रद्द केलेली आहे. याच्या पुढे ही 70 मुलांची भरती ही आपल्या मुंबईमध्येच म्हणजे त्या JNPTमध्ये होईल आणि आम्ही जी मागणी केली की ती 70 त्या 70 मुलं ही मराठीच असली पाहिजे, तर ती देखील मागणी इथले जे चेअरमन आहेत JNPTचे त्यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे याच्या पुढे जी भरती होणार आहे ती मराठी मुलांची होणार आहे आणि सर्वच्या सर्व मुलं ही मराठी असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा